सध्या आम्ही पावसाळी रानभाजी खातो। आज मी केलं टाकळ्याची भाजी। आम्ही टाळकुळो म्हणतो त्याका मालवणीत। पौष्टिक आणि औषधी असतं। आणलं, कोवळी कोवळी काढून घेतलं, स्वच्छ धुतलं, नंतर अशी आढळ्यांना बारीक चिरून घेतले। जेवढी भाजी बारीक चिरशात तेवढी ती चवीची लागतं। अशी करून बघा। मूग डाळ थोडी भिजत घातलं, ती घालून मी ती करतलं। पिळून घेऊची काही एक गरज नाही। थोडी लोकांना पिळून घेतात, त्याचं रस काढून टाकतात। औषधी असल्या कारणानं तो पण पोटात जाऊ गयो। पावसात सून ना एकदा दोनदा ही आपणही खाऊ गय आणि मुलांकय देऊ गय। औषधी भाजी असतात म्हणान तो श्रावण पाळलो जायचो ना। श्रावण महिन्यात पूर्ण भाजीयो खाऊक मिळतात म्हणा। आता कोण पाळना ना, पण जोपर्यंत पाऊस पडतात तोपर्यंत त्यो गावतात, तोपर्यंत त्यो खाऊन घ्यावा। एकदम भारी लागतात। एक लोखंडी तवो घेतलं, त्याच्यावर घातलं तेल, बारीक चिरून कांदो, उभी चिरून मिरची, व्यवस्थित भाजून झाल्यावर हळद घातलं, परतून झाल्यावर टाळकुळो घातलं चिरलेलो। पिळून बिळून मी अजिबात घेऊक नाही असं येतो, तसंच बारीक चिरायचं म्हणजे चविष्टी भाजी लागतं। भिजवलेली मूग डाळ व्यवस्थित परतून चवीपुरता मीठ, मस्त मात्र परतायची आणि तव्यावर केल्यास काय ती एकदम भारी लागतं। आणि किंचितसं गूळ, जरा उग्र वाटता म्हणा। व्यवस्थित सगळा झाकून वाफेर शिजवायची। पाणी घालूची अजिबात गरज नाही। अप्रतिम चव लागतं। अशी भाजी करून बघ। टाळकळ्याची भाजी आणि गरमागरम तांदळाची भाकरी एक नंबर खाद्य, सगळ्यांक आवडतं। कोकणात ही घरोघरी केली जाता। ती विकत घेणत नाही हो, परड्यात असतात ती काढतात। आमच्याकडे परडी नाही, आम्ही शहरात राहतो, त्यामुळे आमका विकत जुडी घेऊची लागतं। आणि गावठी पालेभाज्यांच्या जुडीयो ना 20 रुपयांनी ताज्यो सकाळी काढलेले। आज आमचा आठवडी बाजार होतो, थंयसून मी घेऊन येलं। मस्त शिजल्यावर खोबरा घातलं। अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका। आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा।